ज्या कांद्याच्या पिकाच्या संदर्भामध्ये आपण चर्चा इथं आयोजित केलेली आहे, तर तुम्ही मानसिकता तपासा पहिलं, विलासजी. हं. काय ते आता ते कोण कांदा उत्पादक संघटनेच्या अध्यक्षांनी सांगितलं, की पाशा पटेल एकेकाळी शेतकऱ्यामध्ये काम केलेले आहेत, पण त्यांचं पीक कांदा नाहीये आणि म्हणून त्यांनी म्हणायला पाहिजे होतं, की मी अध्यक्ष नको दुसऱ्याला तर कोणाला करा. हं, हं. असं म्हणायला पाहिजे त्यांची अशी अपेक्षा आहे. विषय असा आहे, की कांद्याला दर का मिळत नाही ह्या प्रश्नाची जाण पहिलं असली पाहिजे. हं. कांदा पिकवायला खत किती घालायचं आणि औषध किती घालायचं आणि पेस्टिसाइड किती घालायचं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, याच्यासाठी कमिटी नाहीये ही. ही कमिटी अशी आहे, की कांद्याला बघा, कांदा कधी सरकारला रडवतो, कधी शेतकऱ्याला रडवतो, कधी खाणाऱ्याला रडवतो. ही रडारडी चालू आहे. तर ही रडारडी न सरकार होता एकदाच आपण रडलं काय पाशाभाई, फक्त एकदा रडलं सरकार. त्या भीतीतून येणारे सगळे सरकार, कुठलीही सरकार असू द्या, मी काय कोणाला सत्ताधारी आणि विरोधक म्हणत नाही, सगळ्या सरकारांनी तेव्हापासून ठरवलेलं आपण रडायचं नाही, ह्यांचं बघायची. मी चुकीचं बोलत नाही, नाही, असेल तर मी मला काय करेक्ट करा. विलासजी तुमचं 100% खरं आहे. हं. ऐकून घ्या, की खुर्चीसाठी लोक भितात हे मान्य आहे ना मला. मी काय म्हणालो तुम्हाला. हां. परंतु मी काय म्हणतो, की काय व्हायला काय पाहिजे होतं, हं. की काय ह्याला काय पर्याय आहे का काही शोधायला पाहिजे होतं का नको? आणि मग आता मला एक गोष्ट सांगा, की जर कांद्याचा प्रश्न जर सोडवायचा असेल, हं. तर काय केलं पाहिजे? तर त्या विषयावर आता सरकारने सांगितलं, की बाबा ह्याच्यावर तुम्ही काम करा. मी मी येस म्हणून सांगितलंय मी. मी काही पळणार नाही, मैदान सोडून ठीक आहे, ठीक आहे. पळणारा आपण तो कार्यकर्ता मुद्दा नाहीये सोडूया. मी. आता आणि आता जी मग परिस्थिती आहे जर का त्याच्याकडे. हं. समजा हं.